राहुल गांधी यांच्या पुण्यातल्या छात्रवृत्ती गुंज कार्यक्रमात मी त्या आदिवासी मुलींची वेदना पाहिली, अख्ख्या देशानं पाहिली. महाराष्ट्रामध्ये आदिवासी पाड्यांवर, आदिवासींच्या आश्रमशाळांमध्ये, आदिवासींच्या संदर्भात जो अन्याय सुरू आहे ते महाराष्ट्रात वर्षानुवर्ष सुरू. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठे असेल तर तो आदिवासींच्या विकास निधीमध्ये सुरू. मैलोनमैल पायपीट करून मुलांना शाळेत जावं लागतं. आश्रमशाळांमध्ये बघितलं असेल सर्पदंशाने मुली मरतायत. आश्रमशाळेमध्ये आपण पाहिलं असेल निकृष्ट दर्जाचं त्यांना भोजन दिलं जातं. 13 शिट्या घेऊन वाटाणा शिजत नाही या सरकारचा, आणि त्याच्यावरती कोणी आवाज उठवला की त्या शिक्षिकेला निलंबित करायचं. गेल्या काही काळापासून, दिवसापासून, मला वाटतं 17 ते 18 दिवस झाले पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या फीचा, स्कॉलरशिपचा विषय आहे. अशा वेळेला जर राहुल गांधी या देशाचे विरोधी पक्षनेते आहेत, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी त्या भूमिकेतून सरकारला पत्र लिहिलेलं आहे आणि सरकारनं त्या संदर्भात त्यांच्या कामात सुधारणा करणं गरजेचं आहे. होय. त्यांनी देखील असं म्हटलं की तुम्ही कुंभमेळ्याला एवढा मोठा निधी देतात, मार्गी करण्यासाठी तर इकडे 0.% जरी निधी दिला असं तर न्यायमूर्ती वराळे यांचं अभिनंदन केलं पाहिजे. महाराष्ट्रातूनच ते पुढे गेलेले आहेत सुप्रीम कोर्टापर्यंत, आणि महाराष्ट्रातल्या परिस्थितीची जाणीव त्यांना आहे असं मला दिसतंय. कुंभमेळ्यामध्ये आत्ता 38,000 कोटीचं बजेट केलं, ते 45 आणि शेवटी ते 75,000 कोटीपर्यंत जाईल. या 75,000 कोटीतले प्रत्यक्ष किती पैसे नाशिक शहरात कुंभमेळ्यासाठी खर्च होतील हे संशयास्पद. कारण आत्ताच हजारो कोटी रुपये ठेकेदारांच्या माध्यमातून त्याचं गबन केलं हे स्पष्ट दिसतं. नाशिकचे खड्डे असतील, नाशिकचा विकास असेल, नाशिकचे रस्ते असतील, इतर अनेक गोष्टी, कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, ही सगळे मंत्री आणि भाजपचे आमदार आणि त्यांचे ठेकेदार आपापसात वाटून घेताना दिसतात. एका प्रकरणात मंत्र्यांच्या जावयानेच एका दिवसात 27 कोटी रुपयाचं कमिशन घेतलं. हे मी आतापर्यंत 3 ते 4 वेळा सांगितलं. असं आहे की आता ते कुंभमेळा मंत्र्यांना विचारा. चौधरी नावाचे जे जावई आहेत त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट वेगळ्या पद्धतीनं 3 लोकांना दिलं. मूळ काम आहे 72 कोटी रुपयाचं, तेच काम दुसऱ्या कंपनीला दिलेलं आहे 45 ते 50 कोटी रुपयांना. परत त्याच कंपनीनं तेच काम दिलं आहे साधारण 30 कोटी रुपयाला. म्हणजे 30 कोटीत काम होऊ शकतं, पण मूळ टेंडर जे आहे ते 70-75 कोटीला देऊन त्यातली जी मधली जी गॅप आहे कमिशनची ती त्या मंत्र्यांच्या जावयानं घेतली 27 कोटी रुपये. हे अशा प्रकारे जर काम होणार असेल, कुंभमेळ्यामध्ये जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार असेल, जस्टिस प्रसन्न वराळेजी सांगतायत यातला 1% जरी खर्च झाला असता शालेय शिक्षणावर, शाळांवर, तर चांगल्या पद्धतीनं मराठी शाळा उभ्या राहिल्या असत्या, आदिवासी पाड्यांवरती शाळा उभ्या राहिल्या असत्या, विहिरी उभ्या राहिल्या असत्या, रुग्णालय उभी राहिली असते. हे खरं आहे. चंद्रचूड यांच्या बाबतीत आम्ही अनुभव घेतलेला आहे. त्यांनी सर्व काही शिवसेनेचं म्हणजे आमचं बरोबर आहे, आमच्यावर अन्याय झालाय, बरं राज्यपाल चुकले, आमच्याच पक्षाचा प्रतोद शिवसेनेचा, बरं का, हाच योग्य आहे. भरत गोगावले हे बेकायदेशीर प्रतोद आहेत, पण निर्णय आमच्या विरोधामध्ये न्याय दिला नाही, पूर्ण न्याय देत नाही. नुसतं बोलू नका, आपण ज्या न्याय असणार बसलेला तिथून आदेश द्या, तुम्हाला त्यासाठी बसवलेलं. मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस आवरावर करतात.
इतक्या दिवसापासून हे विषय पेंडिंग आहे. मग राज्यपालांच्या काही जागा भरायच्या असतील, महामंडळांच्या नियुक्त्या आहेत, त्यानंतर निधी वाटप आहे, हे त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी प्रलंबित ठेवलं. पण आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत येण्यासंदर्भात ज्या हालचाली सुरू आहेत, त्याआधी हे सगळ्या विषयांचा निपटारा करून आपापली माणसं योग्य ठिकाणी बसवून देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना होतील असं मला वाटतंय. मी सातत्यानं सांगतोय. त्या पद्धतीने सध्याच्या महाराष्ट्रातील दोन्हीच्या घटक नाही नाही, पण मला असं कोणीतरी सांगितलं की त्यांना 4 देशांतलं हाय कमिशनर पद मिळतं, अँबॅसेडर. म्हणजे ते 4 देशामध्ये राज्यपाल पद मिळणार नाहीच त्यांना, पण हाय कमिशनर म्हणून, राजदूत म्हणून त्यांच्या पक्षाला 4 जागा देतात. मोठा पक्ष आहे, थोडा सुशिक्षित लोकांचा पक्ष आहे. अगदी प्रेसिडेंट ट्रम्पपर्यंत त्यांचं वजन आहे. ट्रम्प त्यांना घाबरतो, आमचाही पक्ष फोडतील म्हणून. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाला, शिंदे गटाला 4 राजदूत पद, राज्यपाल राजदूत पद. यांचे सगळे पैसे परदेशात आहेत ना, त्याच्यामुळे ते पैसे सांभाळण्यासाठी, प्रॉपर्ट्या परदेशातला सांभाळण्यासाठी त्यांना राज्यपाल नको, त्यांना राजदूत पद आहे. अजित पवार गटाला 2 राजदूत पद वगैरे देतील. ते 1000 लोक आहेत दिल्लीमध्ये बसलेले फार सध्या. नाही करत होते, आम्ही स्वाभिमानानं काम करत होतो ना, ताट मानेनं. हे गुलाम आहेत, हे लाचार आहेत. यांचे पक्षच अमित शहानी स्थापन केलेले आहेत ना. आमचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. बाकी मग यांचे जे पक्ष आहेत, अजित पवार गट, शिंदे गट, हे अमित शहाचे पक्ष आहेत. ही अमित शहाची अंगवस्त्र. अंगवस्त्राचा अर्थ कळतो, समजून घ्या. ही अमित शहाची अंगवस्त्र आहेत हे 2 पक्ष म्हणून. त्याच्यामुळे त्या पद्धतीनंच वागणार ना. त्या पूर्णपणे चुकीच्या, त्या पूर्णपणे चुकीच्या. त्या भारतीय जनता पक्षाकडून जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टींचा अपप्रचार केला जातो असं माझं मत आहे. मी वारंवार सांगितलं. माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय सुप्रियाताई सुळे असतील, जयंतराव पाटील असतील, शशिकांतराव शिंदे असतील, सगळे त्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत. रोहित पवार आहेत, हे सगळे ठाम आहेत. माझं अनेक त्यांच्याशी बोलणं होतं. परवा जयंतराव पाटलांशी माझं बोलणं झालं, सुप्रियाताईशी, पवार साहेबांशी होतच असतं आमचं. हे सगळे ठाम आहेत आपापल्या भूमिकांवर, कोणी कुठे जात नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळ अमित शहाचा नाही, तो वेगळा आहे. हे महाविकास आघाडीतले एक महत्त्वाचे घटक आहेत. आम्ही एकत्र काम करतो, यापुढे एकत्र काम करतो. चांगलं आंदोलन, जर त्यांचा अपेक्षाभंग झाला असेल किंवा फसवणूक झाली असेल तर नक्कीच तरुणांना पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा अधिकार आहे. ज्या कुणी सरकारच्या वतीनं कॉक्रोच जनता पार्टीशी चर्चा केली होती त्यांच्या मागण्यांसंदर्भात, त्यांना जाब विचारला पाहिजे. आणि हा मोर्चा सगळ्यात आधी त्यांच्या घरांवर गेला पाहिजे, सरकारचे प्रतिनिधी होते. ना ते त्याच्यावरती सरकारने भूमिका घेतली पाहिजे. एका बाजूला तुम्ही तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत अण्णा रेड्डी यांच्या अमेरिका दौऱ्याला क्लिअरन्स देत नाही सरकार. आता मला पुढे काय झालं माहित नाही, देत नाही. आता दिला असेल, अडकून ठेवतो. आणि त्याच वेळेला मोहनराव भागवतांना तुम्ही क्लिअरन्स देताय. आता मोहनराव भागवत साहेबांना कोण विरोध करते हा त्यांचा प्रश्न आहे, ते उत्तर देतील. भाजपच्या लोकांनी उत्तर द्यावं.
आणि का विरोध होतो याविषयी आत्मचिंतन करावं. RSSला जागतिक स्तरावरती का विरोध होतो आहे, असं त्यांनी इथे काय काम केलं या देशामध्ये, काय पाप केलं आहे, कोणता गुन्हा केला आहे की ज्याच्यामुळे त्यांना असा विरोध होतो इतक्या सज्जन व्यक्तीला. नाही नाही, ते बघा, ते चंद्रावर मंगळावर सर्वत्र करू शकतात विस्तार. त्यांच्या विस्ताराला मर्यादा नाही, बरोबर. त्यांच्या विस्ताराला मर्यादा नाही. भारतात त्यांच्या ओव्हरसीज बँक आहेत. RSS भारतात रजिस्टर संस्था नाही, पण परदेशात आहे. आता ते चंद्रावर मंगळावर यानं वगैरे सोडतायत मोदी, त्या यानामध्ये बसून RSSचे प्रचारक पाठवतील ते वर, त्याला काय झालं. बरं, सरकार चालवू शकत नाही ना, सरकारने खर्च करायचा आणि मग खाजगी कंपन्यांना विकायचं. या कंपन्या त्यांच्याच नातेवाईकांच्या आहेत, गौतम अडाणींच्या आहेत. आणि नवीन नवीन विमानं बांधायची आणि खाजगी लोकांना संपत्ती विकून टाकायची. जनतेची संपत्ती, पब्लिक प्रॉपर्टी, अशा तऱ्हेने त्याचा विनियोग करणं हा देशद्रोह आहे. या लोकांना कळत नाहीये. त्यांना वाटतं हीच राष्ट्रभक्ती आहे. देश विकणं ही त्यांच्यासाठी राष्ट्रभक्ती आहे. कशा करता मग विमानतळ बनवून तुम्ही चालवता. वाराणसीचं विमानतळ, ज्या भागाचं प्रतिनिधित्व संसदेमध्ये मोदी करताय, ते जर तुम्हाला चालवता येत नसेल आणि त्यासाठी तुम्ही एखादा बाहेरचा माणूस उद्योगपती आणताय, हे मोदींचं अपयश आहे, सरकारचं अपयश आहे. निदान काशीचं विमानतळ तरी सरकारने चालवावं. बघा, मी इथून गेल्यावर त्या विषयामध्ये गांभीर्यानं लक्ष घालणार. मी पत्र लिहिणार नाही, मी जागेवर जाणार. आदित्य साहेबांशी पण बोलेन मी त्या विषयावर, उद्योजीशी बोलेन त्या विषयावर. हा विषय मी सातत्यानं मांडतो. आता 8 दिवसापूर्वीच मी संपूर्ण बारामतीपर्यंत, हडसर ते बारामतीच्या दरम्यान अनेक अशा प्रकारच्या संस्थांना भेटी दिल्या मी. आमचं काम चालू आहे. पण यात आता राहुलजीने लक्ष घातलेलं आहे. आता पाहूया, आदिवासींविषयी किती प्रेम आहे आमच्या मुख्यमंत्र्यांना. बोलिये हिंदी में. मग आता मोदी सांगतील चहा पिऊ नका, अमित शहा सांगतील चहा पिऊ नका, काही करू शकता ते, चहा सोडा सांगतील ना. चहा हे गुलामीचं लक्षण आहे सांगतील. चहा पिणं हा देशद्रोह आहे बोलतो. पार्लमेंटला सुद्धा चहा बंद करतील लवकर. चहा प्यायचा नाही, देशद्रोह. ते करू शकतात तसं. चहा मागला, चहा पिऊ नका, बरं का. आम्ही रात्री काय प्यायचं ते पिऊ,